माझ्या नीलम रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आपण आजची रेसिपी करणार आहोत अळूची पानाची वडी. चला तर आपण आजची रेसिपी पाहूया. फ्रेश असे अळूची पानं हिरव्या देत आहेत. पण बघूया साहित्य. चला तर आपण घेतलेले आहेत अळूची पानं, बेसन पीठ, ओवा, हिंग पावडर, हळद, मीठ, जिरा पावडर, धना पावडर, लाल मिरचीची पावडर, लसूण, मिरची, कोथिंबीर, तेल, तांदळाचं पीठ, चिंच आणि लिंबू पेस्ट करून घेणार आहोत मसाल्याची. मध्ये घेणार आहोत मिरची, कोथिंबीर, लसूण, चिंच याची आपण करून घेणार आहोत पेस्ट तयार. अळूच्या पानाची शिरा काढून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला इझिली रोल करता येईल. अळूची पान आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्याच्यावर लाटणं फिरून घेणार, जेणेकरून आपल्याला रोल करता येईल. आपली झालेली आहे स्ट्रेट लाटण्याने आपण केलेली आहे. आपण घेतलेला आहे बेसन पीठ मध्ये घेणार आहोत अर्धा चमचा घेणार आहोत बारीक मीठ, तांदळाचं पीठ, सफेद तीळ, हिंग पावडर, ओवा, हळद, लाल मिरचीची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा लिंबाचा रस, चिंच तर घेतलेली आहे जेणेकरून आपल्या घशाला खवखव होऊ नये. आहोत मिरचीची पेस्ट. घट्ट असं आपण पीठ तयार करून घेणार आहोत. पीठ झालेलं आहे आपलं रेडी. आपण जास्त घट्टही केलेलं नाही, जास्त पातळही केलेलं नाही, जेणेकरून पानाला सहज पीठ लागेल अशा पद्धतीने आपण पीठ तयार केलेलं आहे. घेत आहोत अळूचे पान, त्याला लावून घेणार आहोत पीठ. तसे आपण एकावर एक पानं ठेवून ह्याचा रोल करून घेणार आहोत. यावर आता अजून एक पान आपण ठेवणार आहोत. आता आपण रोल करून घेणार आहोत.
पद्धतीने झालेला आहे आपला रोल तयार. आपण चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण रोल ठेवून 10 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत. वडी झालेली आहे आपली, चांगली उकडून झालेली आहे, थंडही झालेली आहे. चला तर आपण आता हे जे काप करून घेणार आहोत. झाले आहे वडी तयार. झाले आहे कट करून वडी. आता आपण तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. चला तर आपण आता वडी तळून घेणार आहोत. मीडियम फ्लेम वरती आपण अळूची वडी लालसर अशी तळून घेणार आहोत. वडी झालेली आहे आपली तयार. आजची तयार झालेली आहे अळूच्या पानाची वडी ही रेसिपी. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.